तर सातारा पोलिसांनी केलाय गांजाचा धंदा उद्ध्वस्त, दोघे गजाआड, सुमारे 30 किलो गांजाचा साठा जप्त। सातारा पोलिसांनी गांजाची शेती करून विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली असून गांजाचा धंदा उद्ध्वस्त करत सुमारे 30 किलो गांजा जप्त करण्याची कारवाई केली असून यात 5,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सातारा गावामध्ये अवैधरित्या गांजाची विक्री करण्यास आलेल्या एकाला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्यानंतर त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त करण्यात आलाय। त्या आरोपीच्या साथीदाराकडे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याच्या पथकाने पैठण तालुक्यातील त्याच्या राहत्या घरी छापा मारून गांजाचा मोठा साठा हस्तगत केला असल्याची सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले, पोलीस उपनिरीक्षक निर्मला राग, पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब सातदिवे, जगदीश खंडाळकर, दिगंबर राठोड, महेश गोले, पुरुषोत्तम दायमा, सुनील बेलकर, हमीद पठाण, दीपक शिंदे, दिनेश भुरेवाल, संदीप चिंचोले, सुनील पवार, गंगाधर धनवटे, अविनाश कवाळे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडलंय। या कारवाईविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। दिनांक 29/8/25 रोजी सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गांजा विक्री करण्याकरता एक इसम येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्याच्यानंतर मग आम्ही DB पथकामध्ये शैलेश देशमुख, गोविंद एकिलवाले आणि नंदकुमार भंडारी, राख, निर्मला राख आणि DB पथक असं आम्ही त्या मोहिमेवर लावलं होतं। त्याच्यामध्ये देवळाईकडे तो येत असताना आमच्या पथकाने त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडे जवळपास 350 ग्रॅम जवळपास गांजा मिळून आला। अधिक माहिती घेतली असता त्याचं नाव लहू कडुबा मोरे, राहणार सिंधू-बिंदूर। त्यांनी तो गेवराई बुद्रुक नगदेश्वर गड, महादेव डोंगर, होनोबाची वाडी, पैठण येथून तो आणल्याचं सांगितलं। मग आपलं पथक तिथे पोहोचलं। तिथे पोहोचल्यानंतर तिथे हे जे गांजाची झाडं वगैरे लावून त्याचं उत्पादन करत होतं परमेश्वरानंद उर्फ गोट्या, हा तिथून फरार होऊन गेला। तिथे आम्हाला अजून जवळपास 2 गोण्या म्हणजे जवळपास एकूण 30 किलो गांजा त्यांच्या ताब्यातून मिळाला। एक लहू कडुबा मोरे अटक आहे, 4 दिवस PCR मिळालेला आहे आणि दुसरा आरोपी लवकरच अटक करून पुढील तपास करत आहोत। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।